नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दिवाळीच्या निमित्ताने नंदुरबार वासियांसाठी एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देत मोठी सेवा दिली आहे। नंदुरबार आगारामध्ये सध्या 10 इलेक्ट्रिक बसची व्यवस्था आगारातर्फे करण्यात आलेली आहे। या इलेक्ट्रिक बस सेवेचा प्रारंभ नुकताच आमदार विजयकुमार गावित आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषण तर कमी होते, शिवाय शहरातील हवामानावरही चांगला परिणाम होतो। आरामदायी प्रवास या बसेसच्या निमित्ताने नंदुरबारकरांना अनुभवता येणार आहे। लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी नागरिकांना आरामदायी प्रवासासोबतच वेगवेगळ्या सुविधा या निमित्ताने उपलब्ध होणार आहेत। तंत्रज्ञानाच्या वापरातून काही बसेसमध्ये QR कोड स्कॅन करून तिकीट दाखवण्याची सोय असते, ज्यामुळे प्रवास अधिक सोपा होतो। नाशिक, पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नंदुरबार आगाराने दिलेली ही भेटच म्हणता येईल। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नंदुरबार। धन्यवाद। तसेच बस मार्गावर प्रस्थान करणार आहे। सर्वांनी चार्जिंग पॉइंट माहिती आहे संभाजीनगर किती बसेस आल्या आहेत आणि कायचा शुभारंभ प्रसंगी आपण सांगणार? नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या 10 इलेक्ट्रॉनिक AC बसेस आपल्याला आलेल्या आहेत। त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला, पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल। कारण सुटसुटीत आहे, पुशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुरबार जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल असं मला वाटतं। चार्जिंग पॉइंट माहिती आहे संभाजीनगर आगमन झालेलं आहे। परिकृत करून सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। साहेबांना मी विनंती करतो की आपण